आरक्षण जनजागृती समितीचा एल्गार. उपवर्गीकरणाच्या विरोधात शहाद्यात आंबेडकरी अनुयायी आक्रमक. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा घाट घालून केंद्र व राज्य सरकार घटनादत्त आरक्षण संपविण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप शहादा येथे आयोजित आंबेडकरी अनुयायींच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी महात्मा फुले स्मारक स्थळी विविध पक्ष, संस्था आणि आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उपवर्गीकरणाच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करतानाच यासंदर्भात स्थापन केलेल्या आरक्षण जनजागृती समिती मार्फत शासनाला लेखी निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत उपस्थितांनी उपवर्गीकरणाच्या तांत्रिक आणि घटनात्मक बाबींवर प्रकाश टाकला. आरक्षणाचा पाया महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांनी घातला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला संविधानिक दर्जा दिला. आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ते प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे साधन आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले. भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातींना एकसंघ आरक्षण प्राप्त आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निकालानंतर राज्यांना उपवर्गीकरणाचे अधिकार देण्यात आले आहेत. हे उपवर्गीकरण संवैधानिक नव्हे तर वैधानिक स्वरूपाचे आहे. ही बाब भविष्यात आरक्षणाची मूळ संकल्पनाच मोडीत काढू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली. बैठकीत उपवर्गीकरणाच्या संभाव्य परिणामांची आकडेवारी मांडण्यात आली. 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचे उपवर्गीकरण केल्यास त्याचा फटका सर्वच उपजातींना बसणार आहे. उपवर्गीकरणामुळे जातींमध्ये कप्पे तयार होतील. एखाद्या जातीत क्षमता असूनही त्यांना कोटा संपल्यामुळे संधी नाकारली जाईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाची प्रगती खुंटणार आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या माजी न्यायाधीश अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल शासनाने सार्वजनिक न करता थेट हरकती मागवल्या आहेत, यावर बैठकीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या अहवालात चुकीची आकडेवारी असण्याची शक्यता असून तो अहवाल तातडीने जनतेसमोर ठेवावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी अनिल कुवर, देवेंद्र निकम, भरत नगराळे, संजय खंदारे, सुरेंद्र कुवर, प्रशांत निकम, राजेंद्र गुलाले, किरण मोहिते, नरेंद्र महिरे, दिनेश महिरे, चंद्रकांत रायसिंग, डॉक्टर गौतम कुवर, विष्णू जोंधळे, संजय निकुंबे, छोटू कुवर, शांतीलाल महिरे, नरेंद्र कुवर, नेत्रदीपक कुवर आदींसह आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा.